नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। इथून पुढचा अर्धा तास ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या। सगळ्यात आधी हेडलाइन्स। प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून राजकारण तापलं। बालबुद्धीवर मी बोलणार नाही म्हणत फडणवीस यांची खोचक टीका। वाघनखांच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप। विरोधकांच्या टीकेवरून फडणवीसांसह मुनगंटीवारांचाही हल्लाबोल। वाघनखांच्या बद्दल प्रत्यक्षात मला माहिती नाही, त्यावरून वाद निर्माण करावा असं मला वाटत नाही। वाघनखाच्या मुद्द्यावरून रंगलेल्या राजकारणावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। चिन्ह महत्वाचं नाही, लोकांचे विचार आणि चेहरा महत्वाचा। राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण हे सामान्य माणसाला माहिती आहे, शरद पवार यांचं आळंदीत वक्तव्य। रक्षा खडसे यांच्या जागेवर गिरीश महाजन यांना लोकसभेसाठी तिकीट मिळणार असल्याची जोरदार चर्चा। मात्र या संदर्भात माहिती नसल्याचं म्हणत महाजन यांनी चर्चा फेटाळल्या। मराठ्यांनी भुजबळांना बळ देण्याचं काम करू नये। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांचा छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा। टीकेमुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता। आनंद आणि उत्साहाची किंमत मोजतोय, आपलं कुठेतरी चुकतंय। सणांमधल्या डीजेच्या आवाजावरून राज ठाकरे यांच्याकडून चिंता व्यक्त। गिरगाव चौपाटीवरच्या स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सहभाग, तर शिवडी किल्ल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली स्वच्छता। खेडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी। भरणे नाका महामार्ग पाण्याखाली, वाहतूक धीम्या गतीनं। छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखं 16 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहेत। लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी ही वाघनखं आणण्यासाठी राज्य सरकार करार करणार आहे आणि यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना होतात। मात्र या वाघनखांच्यावरून सध्या राज्यात राजकीय कलगीतुरा रंगलाय। ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली आहेत की शिवकालीन, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। मात्र यावरूनच राज्याचं राजकारण तापलंय। पण पहिली गोष्ट म्हणजे ही वाघनखं शिवकालीन आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत ह्याचं स्पष्टीकरण यावं। आणि दुसरं म्हणजे हे लोन आहे की परतावा आहे। हे जर परतावा असेल तर महाराजांचं मंदिर व्हावं आणि त्याच्यात ही वाघनखं ठेवली जावी। मी बालबुद्धीला उत्तर देत नाही। माझ्या नावात बाळ लावलं याचा मला अभिमान आहे, कारण माझ्या आजोबांचं नाव पण बाळच होतं। तर ते रक्तात आहे आणि त्यांनी किती हलवून ठेवलं त्यांना ते दिसतं। आदित्य ठाकरे यांनी वाघनखांच्या बद्दल प्रश्न उपस्थित केल्यानं शिवेंद्र राजे यांनी ठाकरेंना प्रतिसवाल केलाय, तर पवारांनी नेत्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिलाय। ते म्हणतात की खरी आहेत का सिद्ध करा। मी काल पण बोललो की मग ह्यांनी सिद्ध करावीत की लंडनला असणारी वाघनखं खोटी आहेत। त्याचा वाद निर्माण करावा असं मला वाटत। वाघनखं येण्याच्या आधीच राजकीय ओरखडे उमटल्याचं मात्र पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केला होता। जनतेच्या प्रश्नावर नेत्यांच्या सहली सुरू आहेत का, असा प्रश्न आदित्य यांनी उपस्थित केला। यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित जपान दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता। फडणवीस यांच्या जपान दौऱ्याचा उद्देश काय होता आणि त्यातून किती गुंतवणूक राज्यात येणार आहे, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। आदित्य ठाकरे यांची ही टीका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। हे जनतेच्या पैशावर फॉरेन ट्रिप करायला लागलेले आहेत
ह्या ट्रिपमधून, ह्या दौऱ्यांमधून, आणि ट्रिप मी मुद्दामून बोलतो कारण ही सुट्टी समजायला लागलेली आहेत, कुठेही काम होत नाहीये. आम्ही गप्प बसणार नाही. मग खरी आयटनरी पण बाहेर येईल, खरा कार्यक्रम पण बाहेर येईल. म्हणून उगाच म्याव म्याव करत बसायचं नाही. ज्यांना गेले 16-17 वर्ष पगार आमच्या टीका करण्यासाठी मिळतो त्यांच्यावर मी काही बोलणार नाही. मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून सत्ताधारी भाजप आणि आदित्य ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. त्यामुळे राजकारण ढवळून निघतंय. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कोणाची याबद्दलचा वाद सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाकडून पक्ष आमचाच अशा प्रकारचा दावा केला जातोय. आता हे सगळं प्रकरण निवडणूक आयोगाच्या कोर्टातही गेलंय. भाजपच्या सोबत सत्तेत असलेल्या अजित पवार गटाकडून मूळ राष्ट्रवादी आपणच असल्याचा दावा केला जातोय. यावरून सुद्धा शरद पवार यांनी अजित पवार गटाला सुनावलं. जे लोक भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत ते राष्ट्रवादीमध्ये असू शकत नाही. अजित पवार गटाच्या नेत्यांकडून शरद पवार हृदयात असल्याचं वक्तव्य करण्यात आलं. यावर सुद्धा पवार यांनी भाष्य केलं. पण माझं हृदय उद्या त्याला विधिमंडळामध्ये ज्यावेळी बसावं लागेल आणि मतदान करावं लागेल त्यावेळी स्पष्ट होईल. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येतोय. मात्र याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण आहे हे साधारणतः लोकांना माहिती आहे. राष्ट्रवादी कुणाची यावर 4 ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. त्याआधी शरद पवार यांनी अजित पवार गटावर तिरकस निशाणा साधलाय. राज्यात नुकतंच गणपती विसर्जनाची मिरवणुका पार पडल्या. या निमित्तानं अनेक ठिकाणी डॉल्बीचा दणदणाट ऐकायला मिळाला. डीजे आणि डॉल्बीच्या आवाजानं काही जणांचा जीवही गेला तर अनेकांना कायमचं बहिरेपण आल्याच्याही बातम्या आल्या. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सणांच्या मिरवणुकांमधील डीजे आणि डॉल्बीवर बोट ठेवलंय. डीजे आणि डॉल्बीमुळे अनेकांना त्रास होतो. सण उत्सव साजरे व्हावेत मात्र माफक प्रमाणात, असं म्हणत राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. गणेशोत्सवात 10 दिवस प्रामुख्यानं मिरवणुकांच्या वेळेला डीजे आणि डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे हृदय बंद पडणं, मृत्यू येणं किंवा बहिरेपणा येणं, लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं असे प्रकार वाढतायत. सलग 24 तास कानावर आवाज पडून अनेकांची श्रवणशक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची आणि उत्सवाची मोजावी लागणारी ही सगळ्यात मोठी किंमत नाही का, असा सवाल राज ठाकरे यांनी या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केलाय. तसंच आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि इतर धर्मातल्या उन्मादावर मौन बाळगायचं अशी एक जमात आपल्याकडे आहे. त्यांचा मुखभंग आम्हीच केला होता असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे धर्माचा अभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू नयेत असंही राज ठाकरे यांनी नमूद केलंय. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या चर्चेत आहेत. 16 आमदारांच्या अपात्रता सुनावणीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. नार्वेकर याबद्दल कोणता क्रांतिकारी निर्णय घेणार याची उत्सुकता असताना नार्वेकर यांचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुंबईतल्या मतदारसंघाचा दौरा करताना संतप्त झाले. कुलाबा कोळीवाडा इथे पाहणी करत असताना स्थानिकांनी त्यांना काही विशिष्ट कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला सांगितलं. तेव्हा त्यांनी इकडे कोणाची मक्तेदारी चालणार नाही असं म्हणत संताप व्यक्त केला. आपण सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे असून सर्वांची मतं घेऊनच पुढे जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. ज्याच्या पाठी उभा राहिलात ना निवडणुकीला आणि 5 वर्ष आता जाऊन बँड्राला बसल्या त्याला विचारा. माझ्यावर काम करायचं, सरळ काम करायचं, छक्केपंजे माझ्यावर चालत नाही. राहुल नार्वेकर यांचा पारा चढल्याचं पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. आता नार्वेकर यांच्या याच कृतीवरून राजकारण सुद्धा तापण्याची चिन्ह आहेत. लोकसभा निवडणुकीत मिशन 45 साठी भाजपनं मेगा प्लॅन आखलाय. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीत चांगलाच तिढा होणार असल्याचं चित्र आहे. कारण शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांच्या मतदारसंघात गिरीश महाजन यांना पसंती दिली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे विद्यमान खासदार आहेत. मात्र त्याच मतदारसंघात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी गिरीश महाजन निवडून येतील असा विश्वास व्यक्त केलाय. ग्रामविकास मंत्री असलेले गिरीश महाजन लोकसभेत हमखास विजयी होतील असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले एकनाथ खडसे यांच्या सूनबाई असलेल्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना तिकीट कापण्याचा निर्णय मान्य होईल का, हा सुद्धा प्रश्नच आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची वेळच येणार नाही, कारण गिरीश महाजन यांनी या सगळ्या विषयावरती पडदा टाकलाय. खासदार गिरीश महाजन 10% निवडून येतील.
प्रश्नच नाही. नाही, मी तुमच्या माध्यमातूनच ऐकतो आहे की अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे, पण अशी चर्चा पक्षामध्ये कुठे सुरू नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यातील काही मंत्र्यांना मैदानात उतरवणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र या सगळ्या चर्चांना गिरीश महाजन यांनी पूर्णविराम दिला. परिणामी रक्षा खडसे यांची उमेदवारी आगामी निवडणुकीत कायम राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मनोज जरांगे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू झालाय. जालन्याच्या आंतरवाली सराटी इथून जरांगे यांनी या दौऱ्याची सुरुवात केली. या दौऱ्याच्या माध्यमातून जरांगे मराठा समाज बांधवांशी संवाद साधतायत. जेसीबीतून फुलांची उधळण, अनेक कारचा ताफा आणि कारच्या ताफ्यासमोर शेकडो दुचाकी अशा जबरदस्त वातावरणात मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौऱ्यासाठी कूच केलंय. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन केलंय. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना बळ देऊ नका अशी थेट भूमिका जरांगे पाटील यांनी हिंगोलीत घेतली. छगन भुजबळला बळ द्यायचं मराठी काम करू नका, त्याचं म्हणणं आहे मी एकटा 60% ओबीसी. मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. रेल्वे प्रवाशांसाठी रविवारचा दिवस अत्यंत धकाधकीचा आणि मनस्तापाचा ठरला. शनिवारी पनवेलच्या जवळ रेल्वे रुळावर मालगाडी घसरली आणि रेल्वेचं सगळं वेळापत्रकच कोलमडल्याचं पाहायला मिळालं. मध्य रेल्वे मार्गावर दिवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात रविवारी सकाळी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. या संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरत मध्य रेल्वेची संपूर्ण वाहतूक रोखून धरली. आज सकाळची दिवा सावंतवाडी पॅसेंजर अनेक तास उलटून सुद्धा स्थानकात आलीच नाही. तसंच रेल्वे प्रशासनाकडून याबद्दल कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत वाहतूक रोखून धरली. या प्रवाशांनी 1, 2 आणि 3 रेल्वे रुळावर ठिय्या मांडला. त्यामुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक सुद्धा ठप्प झाली. रेल्वे पोलीस बराच वेळ या प्रवाशांची समजूत काढत होतं. अखेर तब्बल पाऊण तासाच्या गोंधळानंतर प्रवासी ट्रॅकवरून बाजूला झाले. मध्यरात्री CSMT वरून सुटलेली तुतारी एक्सप्रेस रात्री 3 वाजता दिवा स्थानकाच्या जवळ थांबली होती. त्यामुळे गाडीत अनेक प्रवासी अडकून पडले होते. रेल्वेकडून कोणतीही सूचना दिली जात नसल्यानं प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. पनवेलच्या जवळ मालगाडी घसरल्यानं रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. मध्य रेल्वेसह कोकण रेल्वे मार्गावर वाहतुकीचे अक्षरशः 3:13 वाजले. एवढंच नाही तर कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या सगळ्या रेल्वे गाड्या बऱ्याच विलंबानं धावतायत. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या अनेक गाड्या कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या. खेड रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गर्दी झाली. चंदीगड कोचुवेली ही एक्सप्रेस खेड स्थानकामध्ये थांबवण्यात आली होती. कोकण रेल्वे मार्गावरच्या सर्व रेल्वे गाड्या तब्बल 5 ते 10 तास विलंबानं धावत असल्याचं पाहायला मिळालं. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच गाड्या कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांवर थांबवल्या गेल्या. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. 12 तास निघून गेले. AC पण नाही आहे. आम्ही ACच्या डब्याची तिकीटं खास काढली आहे. पाणी किंवा खाण्याची काही व्यवस्था नहीं है. और यहाँ पेशेंट भी है, उनको सुबह में पानी तक नहीं था, तो फिर हम लोग ने हेल्प करे एक दूसरे से करके. तो बेचारे पेशेंट अभी वही है, वो रत्नागिरी को उतरने वाले हैं, उनका क्या हो. मुंबईकडे जाणाऱ्या कोकण कन्या आणि तुतारी एक्सप्रेस रद्द कराव्या लागल्या. कोकण रेल्वे मार्गावरील 3 एक्सप्रेस अन्य मार्गानं मार्गस्थ झाल्या असून 12 एक्सप्रेस रद्द करण्याची वेळ आली. देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये दररोज हजारो साईभक्त येतात. दर्शनासह साईबाबांच्या झोळीत भरभरून दानही टाकलं जातं. मात्र याच दानात अपहार झाल्याचा गुन्हा दाखल झालाय. काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थानला एक निनावी पत्र मिळालं. या पत्रात देणगी कक्षात कामावर असलेला एक कंत्राटी कर्मचारी देणगीदारांना निम्म्या रकमेची पावती देत असल्याची तक्रार करण्यात आली. साईबाबा संस्थाननं याबद्दल चौकशी केली असता देणगी कक्षात कंत्राटी कामावर असलेल्या दशरथ चास्कर या कर्मचाऱ्यानं अपहार केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. यानंतर साईबाबा संस्थानचे प्रभारी लेखा अधिकारी कैलास खराडे यांच्या फिर्यादीवरून कंत्राटी कर्मचारी दशरथ चास्कर याच्या विरोधात शिर्डी पोलीस स्थानकात विविध कलमाच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा एकटाच करेल असं आम्हाला असं वाटत नाही. आणखी त्याच्यामध्ये आरोपी असू शकतात. त्याचाही शोध घेऊन यांनी किती रकमेचा अपहार केलेला आहे याचा आपण शोध घेत आहोत. साईबाबांच्या झोळीत साईभक्त श्रद्धेने दान टाकतात. त्यामुळे साईभक्त आणि साईबाबा संस्थांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते. एकीकडे पावसानं ओढ दिल्यानं राज्यातला शेतकरी संकटात आहे. दुसरीकडे सरकारच्या धोरणांचा सुद्धा राज्यातल्या बळीराजाला फटका बसतोय. अशातच काही ठिकाणी
शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं नुकसान झाल्याच्या घटना सुद्धा समोर येत आहेत. अशीच घटना बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातल्या भोमराळा इथे घडली. लोणार तालुक्यातील भोमराळा इथे शेतकरी सतीश भोसले यांच्या शेतात मिरचीचं बियाणं घेण्यासाठी ईस्ट वेस्ट कंपनीची 535 झाडं लावली होती. ही झाडं 2 महिन्यांपूर्वी लागवड केली गेली. या झाडांची 2 महिन्यांपूर्वी लागवड करण्यात आली होती. मात्र शुक्रवारी रात्री अज्ञातानं नेटशेडमधील सर्व झाडं कापून टाकलेत. त्यामुळे या शेतकऱ्याचं अंदाजे 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. सतीश भोसले यांनी या प्रकरणी कृषी विभागाकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अज्ञात व्यक्ती धरण्यात यावे व मला शासनाकडून मदत मिळावी. ती अज्ञात व्यक्ती पकडून द्यावे. शेडनेटमधील सर्व मिरच्यांची झाडं अज्ञातानं कापून टाकल्यानं भोसले यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. वैमनस्यातून एखाद्यानं ही झाडं कापली का असा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येतोय. राज्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे वगळता कुठल्याही शहरांमध्ये पाईपलाईनच्या द्वारे गॅस पुरवठा होत नाही. असं असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एका गावानं एक नवा आदर्श निर्माण केलाय. 2000 लोकवस्ती असलेल्या या गावात सगळ्या घरांना गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून पुरवठा होतोय. छत्रपती संभाजीनगर पासून 22 किलोमीटर असलेलं लाडगाव जवळपास 2000 लोकवस्तीचं गाव. या गावातील प्रत्येक घरात गॅसचं कनेक्शन आहे. कधी काळी चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या गावातल्या महिला आता गॅसवर स्वयंपाक करतात. गावातलं स्लॅबचं घर असो किंवा मातीचं, प्रत्येक घरात तुम्हाला गॅसचं कनेक्शन पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या गावातल्या नागरिकांना 70 रुपये किलोनं सिलेंडरच्या माध्यमातून मिळणारा गॅस फक्त 35 ते 40 रुपये किलोनं मिळतो. अगोदर 70 रुपये किलो गॅस मिळायचा, तर आता 40 ते 35 रुपये किलोनी गॅस मिळतो. मागणी पत्र दिलं भारत पेट्रोलियमला की आम्हाला आमच्या गावात गॅस हवा आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रत्येकाच्या घरी पाईपचं कनेक्शन करून मीटर वगैरे बसवण्यात आले. लाडगावनं स्वतःच्या पायावर उभं राहून हा प्रयोग यशस्वी केला. त्यामुळे गॅस सिलेंडर खरेदी करणं, शेगडीला सिलेंडरचा पाईप जोडणं अशा सगळ्या कटकटीपासून या गावाला दिलासा मिळालाय. कोट्यवधी रुपये खर्च करून योजना पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना आणि प्रशासनानं या गावाकडून काहीतरी शिकणं गरजेचं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखीन एक सुवर्ण पदक मिळालंय. महाराष्ट्राच्या सुपुत्रानं ही सोनेरी कामगिरी केली आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातल्या बीडच्या सुपुत्रानं सुवर्णमय कामगिरी केली. अविनाश साबळे यानं आशियाई स्पर्धेत इतिहास घडवला. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं. अविनाश साबळेच्या या यशानं भारताला आणखीन एक सुवर्ण पदकावर नाव कोरता आलं. अविनाश साबळेनंच काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं. गेल्या महिन्यात बुडापेस्टमध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये अविनाश 7व्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर अविनाश साबळे स्वतः देखील खुश नव्हता. मात्र अविनाश साबळेनं आशियाई क्रीडा स्पर्धेत नव्या उमेदीनं सहभाग घेतला आणि सुवर्ण पदकावर नाव कोरलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केल्यामुळे राजकारण तापलंय. भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. नेमकं काय घडतंय पाहणार आहोत आज रात्री 8 वाजता एका स्पेशल रिपोर्टमध्ये फक्त न्यूज 18 लोकमतवर.